हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने धुळ्यात अपघात। वीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्याने धुळ्यात खरगेंच्या पुतळ्याचं दहन। शेतातील विहिरींमधील मोटार चोरणारा चोरटा शेतकऱ्यांकडून गजाआड। विकसित भारत संकल्प यात्रा निमित्त नेहळोद गावात आयोजित कार्यक्रमात विजयी मल्लांचा सन्मान। धुळ्यातील 98 मद्यपी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। मध्य प्रदेशाहून धुळे जिल्ह्यात दाखल होणाऱ्या दारू तस्करीवर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई। संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रम संपन्न। धुळे जिल्हा परिषद येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न। शेतकऱ्यांचं दुःख विधान भवनापर्यंत नेणार पराग पष्टेंची माहिती। सर्वप्रथम माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला पाहू शकता। माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांना लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पारोळा रोडवरील पांढरापूर समोर आज पहाटेच्या सुमारास भरधाव येणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला। हा अपघात टेम्पो चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचं सांगण्यात आलं। यावेळी चालकालाही ताब्यात घेण्यात आले असल्याचं वृत्त आहे। धुळे शहरातील पारोळा रोडवरील पांढरापूर समोर भरधाव येणाऱ्या टेम्पो चालकाने टेम्पो थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिवायडरमध्ये घातल्याने टेम्पो डिवायडरमध्ये असलेल्या विजेच्या खांबावर धडकला। यामुळे विजेच्या तारा ओढल्या गेल्याने आजूबाजूचे पोलही रस्त्यावर पडून आले। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु या भागातील वीज पुरवठा पहाटेपासून बंद आहे। कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांचा निषेध करीत धुळ्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी खरगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। यावेळी खरगे यांच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या। कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री तथा आमदार प्रियांक खरगे यांनी विधिमंडळाच्या कामकाजाप्रसंगी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांचा देशभरात निषेध केला जात आहे। या पार्श्वभूमीवर धुळ्यातील भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरगे यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरातील महाराणा पुतळा परिसरात दहन केले। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर जयश्रीताई अहिराव, माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बोला। आपले संपूर्ण आयुष्य देशभक्तीसाठी समर्पित करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा कुपुत्र मुलगा प्रियांक खरगे यांनी जे विधानसभेत विधान केलं, असे घाण विचाराची काँग्रेस सरणी जे असे देशविरोधी कायम वेगवेगळे वक्तव्य करत असतात, यांचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने पुतळे जाळो आंदोलन आणि जोडो मारो आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे शहरात केलेलं आहे। शेत शिवारामधील विहिरींमधील मोटारींसह आदी शेती अवजारे चोरी करणाऱ्या चोरट्यांचा सध्या चांगला सुळसुळाट वाढलाय। या संदर्भात कारवाया होत असून देखील आज काही चोरटे आपली मजल मारताना दिसून येत आहेत। काल रात्री देखील धुळे शहरातील डम्पिंग प्लॅन असलेल्या वरखेडी रोड परिसरातील एका विहिरीतील मोटार चोरणाऱ्या चोरट्या शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। याविषयीची अधिक माहिती शेतकऱ्यांतर्फे देण्यात आली आहे। धुळे शहरातील डम्पिंग प्लॅन वरखेडी रोड अजतनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेले अनेक शेतकरी हे आपल्या शेतीच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत असतात।
गेल्या अनेक दिवसांपासून आझादनगर हद्दीत शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचं प्रमाण वाढलं असून चोरटे हे शेतकऱ्यांच्या मोटारींवर डल्ला मारत चोरी करीत आहे. तर शेतातील मोटारी व इलेक्ट्रिक पोल आणि केबल वायर असे चोरीचे प्रमाण वाढले असून रात्री उशिरा शेतकरी हा आपल्या शेतात पाणी भरण्यास गेला असता रात्रीच्या सुमारास एक चोरटा चोरी करीत असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी सदर चोरट्याला ताब्यात घेतले. तर सदर संशयित चोरट्याचे काही साथीदार आहेत का याचा तपास पोलीस प्रशासनातर्फे चालू असल्याचे समजते. आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याशी चर्चा केली. सदर चोरट्याचा तपास करावा, त्याचे काही इतर साथीदार आहे का, या भागातील आणखी चोरी उघडकीस येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी शेतकरी संघटनाध्यक्ष बबलू बडगुजर, आनंदा सूर्यवंशी, लोटन सूर्यवंशी, कुणाल बागुल, भूषण बागुल, जितेंद्र बागुल, धीरज बागुल, सतीश बागुल, रामेश्वर मराठे, सतीश महाजन, शांताराम महाजन, कलीम बागवान, हिरामन माळी, प्रमोद माळी आदी शेतकरी उपस्थित होते. कंपोस्ट डेपोकडच्या शेतकरी बांधवा रात्री तिथं शेतीकडे चक्कर मारत असताना गेला असता युनिकॉर्न बाईकवर काही चोर तिथं मोटर चोरताना दिसले आणि त्यांना अटकलं आणि लगेच इकडं पोलीस डिपार्टमेंटमध्ये कळवलं असता पोलीस डिपार्टमेंटने लगेच गाडी पाठवली आणि त्यांनी सांगितलं की बा उद्या सकाळी तुम्ही या आणि रीतसर हे करून आम्ही ते जे चोरणारे त्यांना ताब्यात घेऊ. आणि त्या पद्धतीने आज आम्ही इथं आलेलो आहे आणि त्यांनी एका जणाला ताब्यात घेऊन अजून त्याचे जे साथीदार आहे त्यांनाही अटक करण्यासाठी गाडी गेलेली आहे. डिपार्टमेंटने जे सहकार्य केलेले आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे आणि यापूर्वीसुद्धा ज्या मोटरी चोरी गेलेल्या आहे त्यासुद्धा ते मिळवून देण्याचं डिपार्टमेंट मार्फत सांगण्यात आलेलं आहे. सहकार्य जर मिळत राहिलं तर तो शेतकरी आत्मविश्वासाने शेती करू शकेल असा मला विश्वास वाटतो. मी जुनगड भागातील कचरा डेपो या साईडले शेतकरी आहे, कुणाल चौधरी. काही दिवसापासून आम्हाला खूप चोरांचा त्रास होऊन गेला आहे. चोरांचा त्रास म्हणण्यापेक्षा ते एवढं अवघड करून टाकलेलं आहे की आम्हाला रात्री शेतात जायची पण भीती वाटायला लागली. 2-4 असं टोळ्या वावरत असतात आणि ते अशी भीती वाटायचं कारण असं आहे त्यांच्याजवळ कायम नेहमी हत्यार राहतं. तर आम्ही काल रात्री एका संशयित आरोपीला आम्ही पकडलं आणि त्याच्यावर कारवाई करत असताना तो चोर निघाला. त्यांनी सर्व पोलिसांसमोर कबूल केलं. आता काही त्यांचे साथीदार पण ताब्यात घेण्यात येत आहे. पण विषय असा आहे की काही दिवसानंतर 10 ते 15 दिवसानंतर यांना सोडण्यात येतं आणि यांचा त्रास पुन्हा चालू होऊन जातं. तर प्रशासनाला एकच विनंती आहे की यांच्यावर काहीतरी वचका बसायला पाहिजे. यासाठी चांगली कारवाई करा आणि त्यांच्यावर ताबा ठेवा. आणि इलेक्ट्रिक पोल यांची एवढी हिंमत होऊन गेली आहे की ते शेतातले इलेक्ट्रिक पोलसुद्धा मारतात. आणि विषय असा आहे चोरणाऱ्यांपेक्षा घेणाऱ्यांवर पहिले कारवाई व्हावी. कारण घेणारे जर व्यवस्थित आता घेणार नाही आहे तर चोरणारे पण विचार करणार आहे. तर या जमा करा त्यांच्यावर काही कारवाई करा ही जे प्रशासनाला विनंती. विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत धुळे तालुक्यातील न्याहळोद गावात ग्रामपंचायतीमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच न्याहळोद गावाच्या सम्राट व्यायामशाळेच्या मल्लांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केल्याने त्यांचाही ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविका सरोज पवार यांच्यातर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहरासह परिसरात विविध शासकीय कार्यालयांमार्फत विविध कार्यक्रम घेतले जात आहे. सुलतानी संकटामुळे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात. केंद्र राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजना जमिनीवर राबवल्या तर शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना आत्महत्येस प्रवृत्त होता येणार नाही. कारण केंद्र व राज्य शासनाच्या योजना या केवळ कागदावरच असतात. म्हणून शेतकरी व सामान्यांवर ही वेळ ओढली जाते. यात आज असंख्य शिक्षित तरुण बेरोजगारीच्या वाटेवर आहेत. त्यांना रोजगार नाही म्हणून तेही आत्महत्येकडे वळतात.
त्यामुळे शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची परिस्थिती लक्षात घेता शासनातर्फे केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम देशभरात राबवली जात आहे। त्याचाच भाग म्हणून आज धुळे तालुक्यातील न्याहळोद गावात पंचायत समिती धुळे व न्याहळोद ग्रामपंचायतीमार्फत विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली। यावेळी पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधत ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविकांना सरोज पवार यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजय प्राप्त केलेल्या 13 कुस्तीपटूंचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सत्कार केला गेला। या कार्यक्रमानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच कविता वाघ, उपसरपंच निलेश माळी व आदी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते। हंसराज वाघ, न्याहळोद प्रतिनिधी। धुळे शहरातील अवैध धंद्यांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांविरुद्ध पोलीस दलाने चांगलीच मोहीम सुरू केली। अशातच आता पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचे कठोर पावले उचलली आहे। काल एकाच रात्री तब्बल 98 वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली। नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार घेतल्यापासून धुळ्यातून गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली आहे। अवैध धंद्यांविरोधात पहिल्या दिवसापासून त्यांनी मोहीम उघडली असून आतापर्यंत अनेक अवैध उद्योगांवर धाडी टाकून कारवाई करण्यात आलेली आहे। शिवाय बनावट मद्य, गुटखा या विरोधातही त्यांनी मोहीम उघडलेली आहे। धुळे शहरात मद्य पिऊन वाहने चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही। अशा मद्यपींविरुद्ध काल रात्री पोलीस दलाने नाकाबंदी करून धडक कारवाई केली। पोलीस दलाने ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम हाती घेत शहरासह जिल्ह्यातील बारापत्तर, गिंदुडिया चौक, दत्त मंदिर, लळिंग किल्ला, नेरोपी, सटाणा चौफुली, सोनगीर फाटा, करवंड नाका, चिमठाणा चौफुली, दसेरा मैदान इत्यादी 23 ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये एकूण 26 पोलीस अधिकारी, 97 पोलीस अंमलदार, त्याचप्रमाणे 15 होमगार्ड कार्यान्वित होते। सदर 3 तासांमध्ये एकूण 57 ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस करण्यात आला। सर्व जिल्ह्यांमधील बार यांच्यामध्ये विशेषतः कव्हर करण्यात आले। जे लोक मद्यप्राशन करून गाड्या चालवतात त्यांना पकडून ही कारवाई करण्यात आली। त्याचबरोबर अशा 98 वाहनांवर मोटर व्हेकल ॲक्ट अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे। एकूण 51,800 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय। या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत केले जात आहे। शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक पिकांचं उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी रब्बी हंगाम 2023 पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे। मध्य प्रदेशहून धुळे जिल्ह्यात येणाऱ्या दारू तस्करीवर शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली। ही कारवाई हाडाखेड चेकपोस्टवर करण्यात आली। या कारवाईत 15 लाख रुपये किमतीचा आयशर व 8 लाख रुपये किमतीचा दारूसाठा असा एकूण 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मध्य प्रदेशातील सेंधव्याकडून शिरपूरकडे एक आयशर शिरपूरकडे दाखल होत आहे अशी गुप्त बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली। त्यांनी उपनिरीक्षक सुनील वसावे, मंगला पवार, संदीप ठाकरे, कृष्णा पवार, संतोष पाटील, इसार फारुकी व पथकाला पाचारण करत वाहनाचा शोध घेत कारवाईबाबत मार्गदर्शन केलं। NL 01 SC 2876 या क्रमांकाची आयशर हाडाखेड चेकपोस्टवर आली। मात्र पोलिसांना पाहता चालक व किल्लरने पळ काढला। पोलिसांनी दोघांचा पाठलाग करूनही ते हाती लागले नाहीत। वाहनाची तपासणी केली असता 8 लाख रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा मिळून आला। या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवरती नियंत्रण आणण्याचे जे आदेश दिले त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई चालू आहे। त्याच अभियानाचा भाग म्हणून आज आमचे सांगली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाट यांना महामार्गावरनं जी एक दारूचा कंटेनर जाणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली। जी दारू आपल्या महाराष्ट्रात सेल करण्यासाठी नाही आहे, प्रतिबंधित आहे। अशी जी दारू आहे ती साधारणतः मॅकडॉनल्ड नंबर 1, रॉयल स्टॅग आणि रॉयल चॅलेंज या ब्रँडची एकूण 140 खोक्याची दारू आम्ही या कारवाई अंतर्गत ताब्यात घेतली आहे। सदर कारवाईत एकूण 8,04,00,000 रुपयाची दारू
आणि 15 लाख रुपये किमतीचं वाहन असा 23 लाख रुपयाचा मुद्देमाल सांगवी पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि ही अतिशय चांगली कारवाई आहे। या कारवाईमध्ये आमच्या सांगवी पोलीस स्टेशनचे PSI वसावे, PSI मंगला पवार, PN ठाकरे, कृष्णा पावरा, संतोष पाटील आणि फारुकी या संपूर्ण टीमने कारवाई केलेली आहे आणि यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाया यापुढे देखील सुरू राहणार आहेत। तेली समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराज यांच्या 399व्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरातील त्यांच्या पुतळ्यास विविध पक्ष संघटनांसह समाज बांधवांनी त्यांचे पूजन करून अभिवादन केले। यावेळी प्रांतिक तैलिक महासभा पदाधिकाऱ्यांतर्फेही संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। आज शहरासह परिसरात संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साह आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। यात अभिवादनासह धार्मिक सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले। धुळे शहरातील गुरुशिष्य स्मारक येथे सकाळी 10:30 वाजता महाआरती प्रतिमापूजन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीनेही संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर विविध पक्ष संघटनांतर्फेही श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसेच संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। आज 8 डिसेंबर संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांची जयंती। आज संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने धुळे शहरात विविध उपक्रम आणि कार्यक्रम करून मोठ्या उत्साहात जल्लोषात ही जयंती साजरी करण्यात येत आहे। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथाचं लेखणीचं काम ज्या महान संतांनी केलं ते असे आमच्या समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांची आज ही जयंती। यानिमित्त आज आम्ही संताजी महाराज व तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पार्पण करत आहोत। यानंतर कुष्ठरोग आश्रम येथे कुष्ठरोगी लोकांना टी-शर्ट व साड्यांचं वाटप, याशिवाय देवपूर एकविरादेवी मंदिर परिसरात निराधार व बेघर लोकांना अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। तसेच रात्री 8 वाजता रेल्वे स्टेशन, बस स्टँड, मंदिर परिसरात कैलासभाऊ चौधरी यांच्या सौजन्याने ब्लँकेटचं वाटप करण्यात आलेलं आहे। तरी दुपारी 2 वाजता किशोर थोरात सेवा आघाडी यांच्या वतीने गोमातेला चारा अर्पण करण्याचा कार्यक्रम देखील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने करण्यात येत आहे। तरी सर्व तेली समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहावे अशी मी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने विनंती करतो। जय संताजी। मरणासन्न माणसाला रक्ताची नितांत गरज असते। मृत्यूशय्यावर मृत्यूशी झुंज देणाऱ्या व्यक्तीस वेळेवर रक्त न मिळाल्यास तर त्या व्यक्तीस आपला जीव गमवावा लागतो। म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान असते, असा मौलिक संदेश आज धुळे जिल्हा परिषदेत आयोजित भव्य रक्तदान शिबिरात देण्यात आला। धुळे जिल्हा रुग्णालयासह हिरे शासकीय महाविद्यालय ते रक्ताचा तुटवडा भासत असल्या कारणाने अनेक सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी हेळसांड होत असते। त्यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त मिळू शकत नाही आणि रुग्णांच्या नातेवाईकांची रक्त मिळवण्यासाठी होणारी हेळसांड थांबवावी असा समाज हेतू डोळ्यासमोर ठेवून धुळे जिल्हा परिषद येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। धुळे जिल्हा परिषद येथील कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं। सर, मी डॉक्टर सचिन मुंडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धुळे। आपल्या धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला। रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अत्यावस्थ जे रुग्ण आहेत त्यांना रक्ताची चणचण बसू लागली। त्यामुळे त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्याप्रमाणे आपण आज मान्य अध्यक्ष, मान्य उपाध्यक्ष, जिल्हा परिषद यांच्या सूचनेनुसार आपल्या इथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। या रक्तदान शिबिरासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी संघटना असे सर्व सन्मान्य पदाधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत आपण हा भव्य रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेला आहे आणि आम्हाला ह्या शिबिरामध्ये जवळपास 400 ते 500 रक्तदाते आज रक्तदान करतील अशी अपेक्षा आहे। धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही,
राज्यात पूर्ण दुष्काळ जाहीर नाही, पूर्णपणे कोणालाही पीक विमा नाही, त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या भावना विधान भवनापर्यंत नेण्यासाठी शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आल्याचे प्रतिपादन शेतकरी व शेतमजूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश किसान व खेत मजूर काँग्रेसतर्फे नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या शेतकरी संवाद यात्रेचं धुळे जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. साक्री तालुक्यातील सिंदबन, छडवेल, कोरडे, टिटाणे, जैताणे, निजामपूर, बळसाणे, दुसाणे मार्गे धुळे तालुक्यात लांबकाणी, चिंचवार, मेहरगाव, निमडाळे, गोंदूर अशी शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी शेतकरी संवाद यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भोकर येथील शिवरत्न मंगल कार्यालयात शेतकरी संवाद यात्रेची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी सभेत प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, विश्वंभर बाबर यांनी मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक डॉक्टर दरबारसिंग गिरासे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. आभार जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष के.डी. पाटील यांनी मानले. शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी चिंचवार, मेहरगाव, निमडाळे येथील शेतांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याचे पाहून शेतकरी गहिवरून गेले आणि त्यांना अश्रू अनावर झाल्याचे यावेळेस दिसून आले. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने धुळ्यात अपघात. वीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्याने धुळ्यात खरगेंच्या पुतळ्याचं दहन. शेतातील विहिरींमधील मोटार चोरणारा चोरटा शेतकऱ्यांकडून गजाआड. विकसित भारत संकल्प यात्रा निमित्त नेहळोद गावात आयोजित कार्यक्रमात विजयी मल्लांचा सन्मान. धुळ्यातील 98 मद्यपी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. मध्य प्रदेशाहून धुळे जिल्ह्यात दाखल होणाऱ्या दारू तस्करीवर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई. संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रम संपन्न. धुळे जिल्हा परिषद येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न. शेतकऱ्यांचं दुःख विधान भवनापर्यंत नेणार, पराग पष्टेंची माहिती. आणि आज बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.